या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, मारुती त्याच्या घरी येतो तर आदित्यसुद्धा त्याच्या पाठोपाठ येतो आणि तो मारुतीला विचारू लागतो की मामा तुम्ही आईला काय सांगणार होता. पण ते ऐकून मारुती रागातच आदित्यकडे पाहू लागतो. तर आदित्य म्हणत असतो की मामा तुम्ही का असं वागताय, तुम्हाला का कळत नाही आहे की माझं आणि पारूचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मला हे सगळं आईला सांगायचं आहे, पण मला थोडासा वेळ हवाय, बाकी काही नाही. आणि ते ऐकून मारुती रागातच विचारतो की किती वेळ हवाय तुम्हाला. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की मामा मी असं नाही सांगू शकत, पण मला थोडासा वेळ हवा आहे. आणि त्यावेळी मारुती म्हणतो की हे बघा आदित्य बाबा, मी तुम्हाला ना माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलंय, पण जर कोणी माझ्या नीतिमत्तेवर आणि माझ्या प्रामाणिकपणावर शंका उपस्थित करणार असेल ना, तर मग मी कोणाचंही ऐकून घेणार नाही. आणि मग तो आदित्यला असंही सांगतो की मी तुम्हाला ना फक्त 2 दिवसांचा वेळ देतोय. जर तुम्ही 2 दिवसांमध्ये अहिल्या मॅडमला तुमच्या आणि तुमच्या बायकोच्या नात्याविषयी नाही ना सांगितलं, तर मग मी जाऊन त्यांना सगळं काही सांगेल. आणि हे ऐकून आदित्य तर खूपच घाबरतो. तर दुसरीकडे दामिनीच्या भावाचा मुलगा परितोष किर्लोस्करांच्या घरी आलेला असतो आणि त्याला भेटण्यासाठी अनेक लोकही आलेले असतात. ते अक्षरशः त्या परितोषच्या नावाचा जयघोष करत असतात आणि त्याचे आभार म्हणत असतात की सर तुमच्यामुळे आमची सगळी कामं मार्गी लागली. आणि हे सगळं काही पाहून अहिल्या तर खूपच खुश होते. घरातील इतरांना देखील परितोषचं खूप कौतुक वाटत असतं. तर परितोष त्या लोकांना म्हणतो की तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला कळते, पण आत्ता मी इथे आराम करण्यासाठी आलोय, मी तुम्हाला नंतर येऊन भेटेल. आणि मग तो त्या सगळ्या लोकांना तिथून जायला सांगतो आणि मग तो दामिनीला आणि घरातील इतर सगळ्यांना येऊन भेटतो. त्याला पाहून दामिनी तर खूपच खुश होते आणि तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे म्हणून ती त्याच्याशी इंग्लिशमधून बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण तिची इंग्रजी ऐकून सगळेजण हसू लागतात. तर परितोष तिच्यासोबत मराठीतच बोलतो, त्यामुळे दामिनी खुश होते. आणि मग त्यानंतर सगळेच जण त्याला आतमध्ये घेऊन जातात. त्याच्या येण्यामुळे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर अहिल्या तिच्या खोलीत जाते. तिला सतत मारुतीचं बोलणं आठवत असतं. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला म्हणू लागतो की परितोष आल्यामुळे घरात कसं चैतन्य निर्माण झालं आहे ना, त्याने आल्या आल्या सगळ्यांचं अगदी मन जिंकून घेतलंय. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हो श्रीकांत, ते सगळं ठीक आहे, पण मला सांग आपण मालक म्हणून कुठे चुकतोय का रे? कारण इतक्या वर्षांमध्ये मारुतीला ही नोकरी सोडण्याची इच्छा झाली नाही, मग आत्ता असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे त्याला ही नोकरी सोडावीशी वाटतेय? आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की मी सुद्धा खरं तर त्या गोष्टीचा विचार करतच होतो आणि मला असं वाटतंय की मारुती या सगळ्या मागचं कारण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण तितक्यात परितोष आला आणि त्यामुळे त्याचं बोलणं अर्धवट राहिलं. पण तू काळजी करू नको, मी मारुतीसोबत बोलणार आहे. तर अहिल्या म्हणते की हो, आपल्याला त्याच्यासोबत बोलायलाच हवं, कारण जर मारुती ही नोकरी सोडून निघून गेला तर त्याच्यासोबत गणी आणि पारू सुद्धा जातील. आणि हे ऐकून श्रीकांत घाबरून म्हणतो की नाही नाही, पारू हे घर सोडून कुठेही जाता कामा नये. आणि मग तो अहिल्याला सांगतो की तू काळजी करू नको, मी मारुतीसोबत बोलतो आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे आदित्य, प्रीतम आणि पारू बोलत असतात. आदित्य म्हणत असतो की मारुती मामाला कसं समजवायचं ना तेच कळत नाही, त्याने फक्त 2 दिवसांचा वेळ दिलाय. तर प्रीतम म्हणत असतो की हा मारुती मामा असा विचित्र का वागतोय ना काय माहिती. आधी तर त्याने पारूला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल तर त्याला गिल्ट वाटतच नाहीये, उलट तो अजूनही तुम्हा दोघांनाच दोष देतोय. मला तर कळतच नाहीये तो असं का वागतोय ते. आणि त्यावेळी आदित्य म्हणत असतो की अरे पण आता करायचं तरी काय, कारण 2 दिवसांमध्ये तर मी आईला माझ्या आणि पारूच्या नात्याविषयी नाही ना सांगू शकत. तर प्रीतम म्हणत असतो की आपण एक काम करू, त्या मारुती मामालाच किडनॅप करू, म्हणजे सगळे प्रश्न मिटतील. आणि ते ऐकून आदित्य रागातच त्याच्याकडे पाहू लागतो. तर प्रीतम वैतागून म्हणतो की अरे ब्रो, मग मी दुसरं काय करू, मला सांग, 2 दिवसांमध्ये तुला आईसोबत बोलता येणार आहे का नाही ना? आणि जर तिच्यासमोर हे सगळं अशा पद्धतीने आलं ना, तर या जन्मात ती पारूचा स्वीकार करणार नाही. आणि हे ऐकून पारू आणि आदित्य तर खूपच घाबरतात. आणि मग आदित्य पारूला असं विचारू लागतो की समजा मारुती मामा आपल्या दोघांच्या नात्यासाठी तयार नाहीच झाला आणि तो गावाला निघून गेला, तर मग तू सुद्धा त्याच्यासोबत जाशील का? आणि जर तुला जावं लागलं तर मग आपलं काय होणार, तू काय विचार केलाय?
आणि त्यावेळी पारू असं म्हणते की आदित्य सर, आपल्यामुळे कधीच आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. आणि मला सांगा, आपल्या एका निर्णयामुळे जर त्यांना वाईट वाटणार असेल तर तो आपला निर्णय योग्य असेल का? आणि हे ऐकून आदित्यला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की पारू, अगं हे काय बोलतेस तू? तुला माहिती आहे ना आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. पण पारू म्हणत असते की आदित्य सर, मी माझ्या बाची साथ कधीच सोडणार नाही आणि मी कधी त्याच्या विरोधात सुद्धा जाणार नाही. माझा बा खूप स्वाभिमानी आहे आणि त्याला मान खाली घालावं लागेल असं मी काहीच वागणार नाही. आणि पारूचं असं बोलणं ऐकून आदित्य तर पूर्णपणे खचूनच जातो. दुसरीकडे दामिनी आणि परितोष बोलत असतात. परितोष तिला सांगत असतो की आत्या, घरातील सगळ्यांना बोलावून घे, कारण मी तुम्हा सगळ्यांसाठी छान छान गिफ्ट आणले आहेत. आणि ते ऐकून दामिनी तर खूपच खुश होते. आणि मग त्याच वेळी आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याला भेटून परितोषलाही खूप आनंद होतो. आणि मग प्रिया, प्रीतम, श्रीकांत आणि अहिल्यासुद्धा त्या ठिकाणी येतात. परितोष सगळ्यांना सांगतो की तुम्ही आता रिलॅक्स बसा, मी तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट आणलं आहे, ते उघडून पहा. आणि मग तो सगळ्यात आधी अहिल्याला तिचं गिफ्ट देतो. अहिल्या ते ओपन करते तर त्यामध्ये एक छोटीशी फ्रेम असते. तर परितोष तिला म्हणत असतो की अहिल्या आत्या, आता या छोट्याशा फ्रेममध्ये ना तुमचा मोठा फॅमिली फोटो लाव. आणि ते ऐकून अहिल्या हसतच हो म्हणते. त्यानंतर मग परितोष श्रीकांतसाठी आणलेलं गिफ्ट त्याला देतो. तर ती एक काठी असते. ती काठी पाहून श्रीकांतला आश्चर्य वाटतं. तर परितोष म्हणत असतो की श्रीकांत काका, मला माहिती आहे की तुमचं अजून जास्त वय झालेलं नाही आहे, पण थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला ही काठी लागेलच ना, म्हणून मग राहू द्या तुमच्याकडे. आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. त्यानंतर मग परितोष दामिनीला गिफ्ट देण्यासाठी जातो. ती तर खूपच खुश होते. तिला असं वाटत असतं की याने नक्कीच माझ्यासाठी हिऱ्यांचा किंवा मग सोन्याचा हार आणला असेल. म्हणून मग ती घाईघाईने गिफ्ट उघडून पाहते. तर त्यामध्ये जपमाळ असते. परितोष तिला म्हणतो की दामिनी आत्या, बघ मी तुझ्यासाठी किती युनिक गिफ्ट आणलं आहे. आता तू छान जप करत बस, म्हणजे तुझी एकाग्रतासुद्धा वाढेल आणि तुझ्या चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येईल. आणि हे ऐकून दामिनीचा तर चेहराच पडतो. इतर सगळेजण मात्र तिच्यावर हसत असतात. त्यानंतर मग परितोष प्रीतमला गिफ्ट देण्यासाठी जातो. तर त्याने प्रीतमसाठी आणलेला असतो लायटर. आणि तो प्रीतमला सगळ्यांसमोर म्हणतो की मला माहिती आहे तू स्मोक करतो, त्यामुळे तुला हा लायटर उपयोगी पडेल. आणि हे ऐकून प्रीतम घाबरून म्हणतो की अरे नाही, मी असं काही करत नाही. पण परितोष त्याचं काही ऐकायला तयारच नसतो. त्यामुळे प्रीतम डोक्यालाच हात लावतो. आणि मग त्यानंतर परितोष जातो आदित्यकडे. तो आदित्यला म्हणत असतो की मला माहिती आहे तू सगळा बिझनेस सांभाळतो आणि त्यामुळे तुला खूप स्ट्रेस असतो, म्हणूनच मी तुझ्यासाठी एक भन्नाट गिफ्ट आणलं आहे. तर आदित्य जेव्हा ते गिफ्ट ओपन करतो तर त्यामध्ये असतो एक कंगवा. आणि तो कंगवा पाहून सगळ्यांनाच हसू येतं. तर परितोष आदित्यला सांगू लागतो की हे बघ, मला माहिती आहे तुला अजिबात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि म्हणूनच तू तुझे केससुद्धा सतत हाताने विंचरत असतो, म्हणूनच मी तुझ्यासाठी हा कंगवा आणलाय. आता तू छान कंगव्याने केस विंचरत जा. आणि ते ऐकून आदित्य हसतच हो म्हणतो. त्यानंतर मग परितोष प्रियाला म्हणू लागतो की वहिनी, मला माफ करा, मला माहितीच नव्हतं की तुम्ही सुद्धा इथे असाल, कारण तुमच्या आणि प्रीतमच्या लग्नाविषयी मला काही कल्पनाच नव्हती. पण काळजी करू नका, माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे. आणि मग तो प्रियाला पावडरचा डबा देतो. त्यामुळे प्रिया आणि प्रीतम हसू लागतात. तर दुसरीकडे मारुती खूप आजारी पडलेला असतो. आणि मग तो गणीकडे काही पैसे देतो आणि त्याला सांगतो की बाळा, आज मला आपल्यासाठी काही जेवण बनवता येणार नाही, म्हणून तू बाहेर जाऊन काहीतरी खाऊन ये. पण तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती गणीला आणि मारुतीला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी पटकन आपल्यासाठी स्वयंपाक बनवते. पण मारुती म्हणत असतो की मालकीनबाई, तुम्ही आमच्या गरिबाच्या घरात काही काम करू नका, तुम्ही तुमच्या बंगल्यावर जा आणि तिथेच काम करा. पण पारू म्हणते की बा, तू उगाच काहीतरी बोलू नको, अरे तुझी तब्येत ठीक नाही आहे, गणीला सुद्धा भूक लागली आहे. पण मारुती काही ऐकत नाही. तो गणीला म्हणतो की गणी, जर तू मालकीनबाईंच्या हातचं काही खाल्लं ना तर याद राख. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे पारूला वाईट वाटतं. तर दुसरीकडे परितोष सगळ्यांना विचारत असतो की तुम्हाला मी आणलेले गिफ्ट आवडले ना. आणि त्यावर घरातील सगळेजण अगदी हसतच हो म्हणतात. आणि मग परितोष त्यांना सांगू लागतो की मी इथे ना माझा बिझनेस सेटअप करण्यासाठी आलो आहे. खरं तर मी एका 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा राहू शकलो असतो, पण तुम्हाला तर माहिती आहे ना मला फॅमिली किती आवडते, मी फॅमिली मॅन आहे, म्हणून मग मी इथे आलो. आणि मग तो अहिल्याला विचारतो की अहिल्या आत्या, तुम्ही माझ्या राहण्याची व्यवस्था कुठे केली आहे?
की मग मी प्रीतमसोबत झोपू आणि ते ऐकून अहिल्या म्हणू लागते की अरे प्रीतमचं आता लग्न झालं आहे. तर परितोष म्हणतो की मग काय हरकत आहे, मी हवं तर खाली झोपेल. आणि ते ऐकून प्रिया आणि प्रीतम तर डोक्यालाच हात लावतात. तर अहिल्या परितोषला सांगते की काळजी करू नको, आपल्याकडे गेस्ट रूम आहे, तुझी राहण्याची व्यवस्था तिथे केली आहे. त्यामुळे परितोष खुश होतो. तर दुसरीकडे मारुती झोपलेला असतो, त्याला खूप थंडी वाजून आलेली असते. त्यामुळे पारू त्याच्या अंगावर चादर टाकते, पण मारुती तिने टाकलेली चादरसुद्धा अंगावर घेत नाही. आणि मग पारू गणीला म्हणते की तू इथेच थांब, मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी जेवायला बनवते. तर दुसरीकडे परितोष दामिनीला म्हणत असतो की आत्या, मी आणलेली जपमाळ तुला आवडली नाही ना गं, काही हरकत नाही, मी तुझ्यासाठी ना एखादं मस्त प्लेन विकत घेतो. आणि हे ऐकून दामिनी तर खूपच खुश होते आणि प्लेनच्याच स्वप्नांमध्ये हरवून जाते. तर दुसरीकडे पारूने मारुतीसाठी काढा बनवलेला असतो, पण मारुती तिच्या हातून काढा घ्यायला सुद्धा तयार नसतो. तो म्हणत असतो की मालकीनबाई, तुम्ही ना मला विष आणून द्या, म्हणजे माझीही सुटका होईल आणि तुमचीही. आणि मारुतीच्या सततच्या अशा बोलण्यामुळे शेवटी पारूसुद्धा खूप वैतागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.